आज आपण बनवू अंड्याची भाजी, ती पण चुलीवर आणि हिरव्या मसाल्याची। आता आपण टाकू अंडे आपले उकळायला। त्याच्यात घेऊ आपण पाणी, हे 3 तांबे पाणी। आपण आता अंडे, आता याच्यावरती ठेवू आपण झाकण आणि पुढची रेसिपी तुम्ही बघा। झालं आपलं हिरव्या मसाल्याचं वाटण। मी तुम्हाला दाखवते कसं काय करायचं। तर हे बघा, हिरवी मिरची एवढी घ्यायची, लसण घ्यायचा आणि एवढं बघा अद्रकचा तुकडा घेतलेला आहे, जास्त पण नाही, आणि एक कांदा, थोडा कोथिंबीर तर जास्तच घ्यायचा, आणि टमाटर जे आहे आपले 2 घेतलेले मी, ते वेगळेच वाटायचे आणि हे वेगळं वाटायचं, आणि 1 चम्मच मीठ आणि थोडीशी हळदी। तुम्हाला दाखवते आता पुढची रेसिपी। पहिल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं होतं हे आपला कांदा वगैरेचा तो मसाला, हिरवी मिरची आणि हे 2 आपले टमाटर आणि हे अंडे। अंडेला अशी चिरी मारून घ्यायची, अशा हलक्या हलक्या हाताने चिरी मारून घ्यायची, कसं ते तळायच्या वेळेस ना मग आपल्या अंगावर उडत नाही। बघू शकता कढईमध्ये मी तेल टाकलेलं आहे, भाजीचे चम्मच असताना तेच 2 चम्मच मी तेल टाकलेलं आहे। आता तळू आपण आधी आपले अंडे। बघा आपले अंडे किती छान प्रकारे तळलेले गेले। आता त्याला आपण काढू प्लेटमध्ये। त्याला आपण आता सोडू आपला हिरवा मसाला तेलामध्ये, आणि त्याच्यानंतर आपण टाकू वाटलेले टमाटर। चांगल्याने हलवून घेऊ आपण तेलामध्ये, कारण कच्चा पण आपण त्याला आपण टाकला तेलामध्ये आपला हिरवा मसाला। हिरवा मसाला आपण तेलात टाकला कारण त्याचं ना कच्चं पण त्याच्याने निघून जाणार। मग त्याच्यानंतर आपण टाकू आपले 2 टमाटर, सोडू आपले टमाटर, त्याला पण आपण चांगल्याने हलवून घेऊ। त्याला 5 मिनिटासाठी होऊ द्यायचं। आपण टाकू हळद, मीठ, आणि त्याच्यानंतर जाईल आपला सुहाना मसाला भाजी। त्याला चांगल्याने हलवून घेऊ आपण। आता याला थोडंसं 5 मिनिटं मसाल्याला शिजू द्या, आणि शिजू द्या। त्याला 5 मिनिटासाठी आपण याला शिजायला सोडून देऊ। त्याला आता मसाला आपला एकदम मस्त प्रकाराने शिजलेला आहे, त्याला सुटलेलं आहे तेल। आता आपण टाकू आपले अंडे, जे तळलेले होते आपण आधी। त्याला आपण हलवून घेऊ चांगलं। आणि एकदम थोडं अर्धा इंचीचं त्याच्यात पाणी घ्यायचं, जास्त पण नाही घ्यायचं। बस त्याला चांगल्याने हलवून घ्यायचं आपण। बघा आपल्या भाजीला किती छान तरण आलेलं आहे। तुम्ही सुद्धा तुमच्या घरी बनवून बघा चुल्यावरची भाजी गरम गरम चपाती सोबत, आणि मला कमेंटमध्ये सांगा। एकदम भारी भाजी आपली झालेली आहे। झाली आपली झणझणीत भाजी तयार। तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आपली भाजी कशी झालेली आहे। तर एकदम भारी हिरव्या मसाल्याची आपली अंड्याची भाजी बनवून तयार झालेली आहे। या सर्व जेवायला, आणि चला आता करते मी तुम्हाला बाय। नंतर भेटू आपण दुसऱ्या व्हिडिओसोबत। मला तोपर्यंत लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।